हे लमचे तिळाचे लाडू आहेत का लोखंडाचे लाडू? एकदम कडक कडक दिसतात. नेट लाग्या माणसा, बनवून पाय ना मग समजते तुला. लमचे जेव्हा लग्न करावाची वेळ आली तेव्हा खसणं पाजून सटकन निघून गेली. आमच्या माझ्या बापाने या बाई सोबत लग्न लावून दिलं. तेव्हा तू कोडी मेली होती जे. घे ग बाई, नाव घे बरं. मोरा रे मोरा, थुई थुई नाच रे, मऊ मऊ फुलांचे पांढरे पांढरे गजरे. आमच्या गण्यारावाचे नाव घेऊन सांगतो, आमचे गण्याराव आहेत मोठे पादरे. माझा नवरा मला असा का भेटला व? ही एक दाना मदत नाही कर मला मस्त मारते झोडते, पण एक दाना असं नाही म्हणा का माझ्या बायकोला लगेच काम होते तर मी करू लागीन. रोज रोज माझी बायको फोडणीचा वरण नाही तर वांगा भात बनवते. दारीले आज तिले चांगला चोपलो. म्हणलो बहीण माय, तुझ्या मायनं तुला काही दुसऱ्या भाज्या नाही शिकवलं काय? रोज रोज दारानं वांगा बनवतेस तर तिनं मला उलट उत्तर दिलं ना. भाऊ मला म्हणते एवढा आहे तर तुम्ही स्वतः बनवून खा. टॅटच्या बहीण माझ्या तडपायची आग माझ्या मस्तकात गेली. कुटीला हिलकवलेल्या पॅन्टचा बेल्ट काढून देत दनादन मारलो सालीला. नकर करतील आमची भांडे वाजवते. आणू का रे बांबू? बाबा, आजी सुनबाई तेथील लाडू बनवत आहे अन तू येती झोपून गोष्टी खापाला नाही सोय. अगा बाबा तसा नशे. भौशीच्या थोडीशी मनाची नाही तर जनाची ठेव. चल उठ आणि जा माझ्या सुनबाईला तिळाचे लाडू करू लाग. तर मी कायला करू लागू का? मग कोण फक्त ते करल नाही तर सांगल कोणाले? अशीच बायको केलं तिला. अबे भोशीच्या लातानं मार खाया. मकर संक्रांती सारखा दिवस आहे ना, तू येते बाजावर तणानून झोपलायस. बे उठ भोशीच्या. किराणा दुकानातून साखर लागते, मीठ लागते, ते कोण आणल? तेल लागते, कोण आणल? मा बाप तुझा नाही माझा बाप. भोशीच्या माझ्या जान जवानी मी माझ्या बायकोला सर्व मदत करू लागत होतो. तुझ्यासारखा असं झोपून नव्हतं राहत. हा सांगते पाय बुडगा. आपू गण्या, मी जेव्हा तिराचे लाडू बनवत होतो तर हा माणूस पुऱ्या समाजाला बोलवून ना अख्ख्या मेहनतीनं बनवलेला लाडू माझा समाज रेमटून जाय. आमचे बुडगे, तुझी अक्कल गु खावायला गेली. तुले लक्षात नाही राहील आमच्या मी तिराचे लाडू बनवा कसे गोल गोल मस्त दाबस तरी. अबे तुले सांगतो गण्या, मकर संक्रांतीच्या दिवशी हिचा भाऊ माझ्या घरी येऊन रात 2 दिवस राह. दनादन जो भेटला तो दडपे. तिसऱ्या दिवशी घर खाली झाला का चौथ्या दिवशी आपल्या गावाला निघे. अबे हिचा भाऊ म्हणजे एक नंबरचा चमन चमडी. ए बुडग्या, माझ्या भावाला काय नाही म्हणायचा, नाही तर पतंगीचा मांजा आणून तुझी गच्चीच कापतो. झगडा नको. तुम्ही लोक येते माझा मॅटर सॉल्व्ह करायला आल्या का तुम्ही स्वतःचा मॅटर मचवाले? अबे एवढा समजते तर जा मा सुनबाईला तिराचे लाडू बनवू लाग. तू अजिबात या बाजावरून उतरायचा नाही. बायको कायला गेला? लमजे तुला थोडीशी शरम असती तर तू करू लागलीस ना सुनबाईला तिराचे लाडू. सासू सुनेले मदत करेल तर जमाना का म्हणल? अबे गण्या, तेवढी सोन्यासारखी पोरगी भेटली अबे तुले. बापू तिच्या गती नको करू रे. तुझी माय तर सुरपण का आहे, पण तू रावण नको बनू. गण्या अजिबात बाजावरून उठायचा नाही. पोटी गेला रे माझा रामूदंडा. तुम्हा दोघे मायलेकाचे चांगले ढुंगणा सुचवतो. आई बाबा लगेच चिल्ला पर सकाळ सकाळी लमचे दिमाग खराब करते. माझ्या बापाच्या घरी मस्त सुख होता. येते नुसता दुःख भेट रे. भोंगाडे जाणे आपल्या बापाच्या घरी, येते आमच्या घरी काव करताय. पाय व बाई माझा नवरा. लमचे लडू नको, चुपचाप मध्ये तिराचे लाडू बनव. मला अजून पतंग उडवायला जायचं आहे. आणि तुझ्या बापाने हे असेच लाडू बनवायला शिकवलं काय? हे लमचे तिळाचे लाडू आहेत का लोखंडाचे लाडू? एकदम कडक कडक दिसतात. नेट लाग्या माणसा, बनवून पाय ना मग समजते तुला. पाय तोंडावर तोंड देतेस काय? आणू काय चमडीचा पट्टा? दारीले मारीन कमरीत लाट, पाडीन 32 दात. तुम्ही माणूस नाही, राखस वा राखस. तर मग बाई तुले लग्न करावाच्या पहिले नाही समजला काय मी राखस होतं? माणसासोबत लग्न करावं म्हणून एवढी अक्कल नाही तुला? घरी तेल नाही, साखर नाही, ते आणावचे तिथे खुर्ची बसून मस्त. भाऊ तुमची बायको अशीच करते का? त्या दारीले समजा नाही का नवरा कामालाच नसेल जात तर पैसे येईल कुठून? आणि पैसेच नसतील तर आम्ही तेल साखर मीठ घेऊन कुठून? मग बापू तुझ्याजवळ पैसेच नव्हते तर माझ्यासोबत लग्न का केलास? म्हणजे तुझा बापाच माया मागा लागला, भाषाची माझ्यासोबत लग्न करा, भाषाची माझ्यासोबत लग्न करा. नाही नाही म्हणलो तरी मोहाची दारू पिऊन येऊन माया मागा लागा भडवा. हे माझ्या बापाला भडवा नको म्हणू. लमचे आवाज खाली कर नाही तर खुर्ची फेकून मारीन. अवकात नशे तेल साखर घेवायची न चालला माणूस बनाले. लमचे माझी अवकात काढलीस, थांब तुला रात्री दाखवतो. रात्री का रात्री? आता बोल ना. लमचे तोंडात का शिजलेली फिट झाली आहे काय करून बोलतेस तर? संक्रांती सारखा दिवस न माझ्यासोबत हे कटकट करताय भाऊ. मग हिला पट्ट्यानं मारलं तर तुम्ही म्हणाल का गण्या बदमाश आहे? भले मग मारत बसजो, मला पहिले 500 रुपये दे, मला वाण घेवायला जायचं आहे. लमचे या एटारामध्ये तुला कोण ओळखते? कोणाला वाण देशील तू? आऊन आपल्या चौकात बायाच नसत का? तर लमचे 500 रुपयाचा कोण वाण घेते? 200 रुपयाचा ठीक आहे. 200 रुपयामध्ये काय ते आंबा? ते पिंकीची माय हे मोठाले पिलेट वाटत आहे. तर भोंगाडे, पिंकीच्या मायाचा नवरा मोठा रईस आहे. तुझा नवरा पाहिला मिडल क्लास गरीब. लमचे चड्डी घेवायला पैसे नाही तर असे दंगदंगा हिंटो मी. आणि तू लोकायला 500 रुपयाचा वाण वाटशील? भाभीजी काय लाडू बनवत आहा? नाही बेटेंग्या, आम्ही मातीचे गोले बनवत आहोत. बापूजी आता तुम्हीच सांगा, मला वाण घेवायला पैसे लागतात तर मी कोणाला मागीन? कोणाला म्हणजे आपल्या नवऱ्याले.
मग पहा बरं, तुमच्या मित्राला मी पैसे मागलो वाण घेवाले, तर तुमचा मित्र मला दोन गोष्टी जास्त सुनवत आहे. बे काऊन द गण्या भाऊ, अबे डेंग्या तुला कधी मला पाहिलास का बे 20 रुपयाच्या वर तर खर्च करतानी आहे ना. तर मग बापू हे 500 रुपयाचे लोकांना वाण वाटल तर माझ्या मरणाचे लाकडं जमा करायला लागल. आणि हे बुंदीचे लाडू नाहीत, हे तिराचे लाडू आहेत, तिराचे. तर मग मी मेल्यावर हे तिराचे लाडू गावभर तेरवीला वाटा लागल. तर तू मरण बकऱ्या, तुझी तेरवी नाही जोरात केलं तर त्या बहीण मायल नेऊ मला बकऱ्या म्हणलीस. तर बापूची पहा ना. अबे गण्या भाऊ बॅग ठेव. नाही सालीला आज चांगला धडा शिकवतो. आपल्या नवऱ्याला रिस्पेक्ट नाही देत, कोणा गावच्या लोकांना रिस्पेक्ट देईल. अबे हिची कंबर मोडल्याशिवाय हिला समजल नाही बे. बापूजी पहा ना. अबे गण्या भाऊ मी म्हणत आहो बॅग ठेव. लमचे माझा मित्र होता म्हणून तू वाचलीस, नाही तर लमच्या लग्नाच्या पहिलं गावामध्ये कुत्रे तसे मारत होतो ना, तसा तुझा आसडत होतो आता. बापूजी दर 2 घंट्याने मला माझा नवरा मारते. मी मोठ्या घरची पोरगी असून या लहान घरी आलो, पण या माझ्या नवऱ्याला माझी अजिबात कदर नाही व. भाभी लढा नको. अबे गण्या भाऊ तुझ्या लाल केसाच्या अंदर अक्कल आहे का नाही बे. अबे साला एवढी माल बायको भेटली. अबे सुंदर भाभी. अबे डेंगण्या कायची सुंदर बे. इले कालपासून म्हणत आहो तिराचे लाडू बनव, मकर संक्रांत आली. अजून चिवडा बनायचा, मुरलाचे लाडू बनायचे आहेत, शेंगा उकडायचे आहेत, वटाण्याचे शेंगा नाही शिजल्या अजून. बे बायको कमी, आळशी डुकरीन जास्त वाटते. एवढा मोठा करायला काही लागते का नाही. माझी सासूबाई माझी मदत नाही करे, माझा नवराही माझी मदत नाही करे. बिचारा सासरा माझा शेतावर जाते, मी एकटीच एवढा कसा का करीन. अबे गण्या भाऊ कमसे कम तुझ्या मायला तर समजायला पाहिजे बे हिची मदत करावं म्हणून. अबे साला हे तुझी बायको हो, कामाली बाई नाही. मग बाबूजी अजून आमच्या घरचा तेल तिखट मीठ साखर संपली आहे, कसं बनवू बरं. चल बरे लमचे किराणा दुकानात एक मोठा झोरा धरून चल. काका घेतेस तर सांग. तुमची हा संपला तो संपला म्हणते चल. चला ना तर. एडच्या बहीण लाडू तुटावाचा अजिबात नाव ना घे. या लाडू मध्ये फेविकिक टाकलं का किती सिमेंट. बाई सविते आपल्या किराणा दुकानातून माझ्या बायकोला जो जो सामान लागते तो दे बरं. बापरे आज एवढ्या तावामध्ये गण्या काय झालं ताई. गण्याची तब्येत बरोबर आहे का नाही. अजी या माणसाला काय होते जी. या माणसा पाहिजे घरच्या लोकांना ताप आहे. आणि तू बायको नाही साप आहे. म्हणून म्हणलं होतं बापू गण्या तू माझ्यासोबत लग्न कर, पण नाही तुला तर बायको मोठी पाहिजे होती. हे आता 4 वर्षांना मोठी बायको आणि नाच आता तिला धरून. त्यांच्या जेव्हा लग्न करावाची वेळ आली तेव्हा खसणं पाजून सटकन निघून गेली. आमच्या माझ्या बापाने या बाई सोबत लग्न लावून दिलं. तेव्हा तू कोडी मेली होती जे. हिचा नवरा कमी पोरगा जास्त दिसतो मी. हे का तुमची दिल्यावर बाई बरा झाला तू लग्न नाही केली त्या पोरासोबत. काही कामाचा माणूस नसे, घरी रिकामा बसते फक्त. बापाच्या कमाईवर जगणारा हा माणूस का पोसले बायकोला. बरा झाला बाई नरकाच्या जीवनातून निघलीस तू. काय सविते कशी बोलते हे आपल्या नवऱ्याला. मग हिला झोडपलं तर गाव मला बदमाश म्हणते. आज संक्रांती सारखा दिवस हिला म्हणलं तिराचे लाडू बनव, तर माहित आहे हिने तिराचे लाडू कसा बनवलं. लमचे लाडू कमी आणि गोटे जास्त वाटत होते. बापरे गोटे. अरे हिने तिराच्या लाडू मध्ये का टाकलं तर माहित नाही. ते चावल्यानं चावत नाही. तर बाई ते लाडू चावाची थोडी चुरपाचे होत ना. पाहिलीस या चुरपीची अक्कल. आता सविते तूच सांग तिराचे लाडू खावाचे होत का चुरपाचे. तर ताई तुम्ही कसे लाडू बनवल्या. लाडू असा तोंडात घेतल्याबरोबर कचना रिशारी चावता आला पाहिजे. काही साखर नव्हती घरी तर मग गुडही नव्हता घरी, तर मग गुड म्हणून मी झाडाचा ढीक घेतलो. बहीण माझ्या झाडाचा ढीक घेऊन कोण तिराचे लाडू बनवते. हे तुला सांगतो सविते हे मला मारायला लागली. तिचा डोरा आहे माझ्या संपत्तीवर. बाबा संपत्तीच्या नावाखाली काय तुमच्या घरी. अर्धा एकर शेती नाही ना, चालला स्वतःला रईस समजाले. आऊन घरी दागदागिने नसेत का. तुले सांगतो सविता बाई माझा बाप सावकार होता म्हणून मला 2 तोळा सोना दिलं. तर हा माणूस मला सोना लावू नाही दे, घरी कपाटात भरून ठेवलं नाही. आता सांग बरं बाई तो सोना कोणाचा. तुमचे तू माझी बायको तर बायकोचा सोनाही माझाच होईल ना. पाय सविते हिच्या जागी तुला लग्न केली असतीस. माझ्या बापाने तर तुला सोना दिलं नसतं. हो खरं तुझा बाप पहिलेच भिकारी आहे. हे गण्या माझ्या बापाला भिकारी नको म्हणू. ए बाई माझ्या बापाला भडवा म्हणते तर का सांगू तुले. बापा गण्या आपल्या बायकोला असा नाही म्हणावा. बाई का सांगू एकदा ना काम करू नाही लाग. मला दोघही मायले का नुसते ऑर्डर देते. हा कर तो कर. माझी सासूबाई तर नुसती मुलू पाहते ना मस्त झोपते. दिवस रात्र झोपास काढते. ना बाई हा माणूस आपल्या मायला असं नाही म्हणा का माझ्या बायकोला काम करू लाग म्हणून झोप म्हणते अजून तिला. आणि आपणही मस्त पत्ते खेळायला बाहेर जाते. बापा गण्या माझ्या ताईची एवढी नको आठवू. हे काऊन नको आठवू ये. बहीण रात्रभर माझी जिरवते तेव्हा नाही. पोरगा पाहिजे म्हणतेस ना मग तू. पोराचाही प्लॅन केला का रे तुम्ही. मग का तर पुढच्या 5 महिन्यामध्ये पोरगाही तयार होते पाहिजे. तुला बारशाला बोलवतो मी, टेन्शन नको घेऊ. माझ्या पोरासाठी एक गुलगुला घेऊन येजो. तसा तर तुझ्या पोराची माय मला बनवायचा होता का नाही. पण असो माझी ताई काही वाईट नाही दिसे मले.
या माणसाला माझं एकच म्हणणं आहे, नवरा म्हणून चांगला नाही बनू शकत तर कम से कम बाप म्हणून तरी चांगला बनावा. हे गोष्टी मग खपाल जो काका पाहिजे तुला किराणा सामान घे या दुकानातून. पैसे माझ्या खात्यावर लिहितोय सविते. हे तिकडे नेहमीच येते आणि उधारी करून चालला जाते. घ्या बाई वाण घ्या वाण. बाई फक्त वाण देऊन चालणार नाही, उखाणा घ्या एखादा. मला नाहीये ना. मग तुला काय ते आंबा. अरे अरे गण्या तसं नको म्हणू. घेते नाव घेते. घे ग बाई नाव घे बरं. मोरा रे मोरा थुई थुई नाच रे, मऊ मऊ फुलांचे पांढरे पांढरे गजरे. आमच्या गण्यारावाचे नाव घेऊन सांगतो, आमचे गण्याराव आहेत मोठे पादरे. तोट्यात गेला हे साली लमची अशीच करते. लमचे नाव घेऊन राहिलीस का या बायाला मी पाहतो म्हणून सांगून राहिलीस. अजी हा असा उखाणा आहे, माझ्या मायेने लिहून दिल तर मला. भोंगाडे तुझी माय तुझ्या गावच्या लोकांना सांगत होती काय जो बाप पाहते म्हणून, आणि ते असा उखाणा घेऊ घेऊ. ए लमचे जनाची नाही तर मनाची ठेव. मी नवरा हो तुझा, माई थोडीशी इज्जत ठेव. जाऊ द्या तू वाण दे बाई. घ्या बाई वाण घ्या वाण. आई नुसतं वाण घेऊन कसं चालेल. आता एक चांगला उखाणा घे. शर्टाले लावाले बटन नाही ना माझा नवरा म्हणे मला कोट पाहिजे. शर्टाले लावाले बटन नाही ना माझा नवरा म्हणे मला कोट पाहिजे. घण्यारावांच्या खिशात फाटला पाकिट नाही ना सासऱ्याला म्हणते मार बुलेट पाहिजे. पाय हे खेळ मी. अरे अरे गण्या राहू दे. नाही हे लमची माझी इज्जत काढून राहिली. तुझ्या बापाला मी का भीक मागलो काय. थांब लमचे यंदाची फसल निघू दे, नाही बुलेटचा सायलेन्सर तुझ्या बापाच्या ढुंगणात टाकलं तर. पाय बाई हा नुसता तमाशाच करते माये. बापू गण्या एक काम कर, तू नाव घे बरीचा. हळू हळू तोंडात टाकला का रस लागते गोड. हळू हळू तोंडात टाकला का रस लागते गोड. एटीएमच्या अंदर कार्ड टाकलो का म्हणते गण्या मला सोड. लागते ना आंबा गोड. ऍड बकऱ्या काही ना बाई नाव घेतेस का रे. बाई आता नाव झाले असतील तर तिराचे लाडू खावा तुम्ही. माझ्या बायकोनं बनवलं खास तुमच्यासाठी. बापरे काय सांगतेस. देणे भोंगाडे यायला लाडू माझ्याकडे का मिठी मिठी पाहिजेस तर. घ्या बाई लाडू घ्या. अरे बापरे माझे दातच तुटले वाटते रे. माये व हे लाडू होत का गोटे. बाई तुझे लाडू तूच खा मा, आम्ही जातो आपल्या घराले. लमचे तुझ्या पायी मी समाजात तोंड टाकू शकत नाही. तुझ्या पायी माझ्या समाजात माझी नाक कटत राहते. तू लमच्या बायको नाही एक नंबरची खोड आहेस खोड. पुरीच्या पुरी दिमागाले पैदल. बस बहुत झाला. आता पाणी माझ्या बोंबलीच्या वर गेला. आता मी तुझा जीव घेईन. बायको ऐसे कैसे बने रे तू सायको.